तर मुंबईत होत आहे, कसं पाहता याच्याकडे? कसं आहे, दोन्ही भाऊ एकत्र आले आणि ठाकरे ब्रँड हा फायर ब्रँड ॲक्टिव्ह झालेला आहे. तसेच खालतीही कार्यकर्ते ॲक्टिव्ह झालेत. हे आपल्याला म्हणजे काय आमची एकमेकांची ओळख काही लोकांची नसते, तर तो एक उद्देश होता की सगळे एकत्र येतील, लोकांची मतं एकमेकांना कळतील. आता निवडणुकीला सामोरं कसं जायचं आहे ह्या गोष्टींची सगळ्या पदाधिकाऱ्यांना जाण करून देणं गरजेचं आहे. म्हणून हा एक विचार होता, त्या विचाराने आम्ही हा मेळावा घेतला. मला वाटतं हा मेळावा मला ह्या युतीचा ऐतिहासिक मेळावा म्हणायलाही हरकत नाही, कारण की पहिला मेळावा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पहिला मेळावा झालेला आहे. युती जाहीर झालेली आहे, मात्र जागा वाटप जाहीर झालेलं नाही आहे. कोणाला किती जागा आहे, मात्र यशवंत किल्लेदार यांना दादरमधून पहिली उमेदवारी मनसेकडनं देण्यात आलेली आहे. याच्याकडे कसं पाहता? नाही, अजून ते आम्हाला जोपर्यंत दोन्ही ठाकरे बंधू बोलत नाहीत तोपर्यंत कोणती उमेदवारी जाहीर नाही. आम्ही आज फक्त 227 जागांवरती उमेदवार मनसे आणि शिवसेनेचे आहेत, त्या पद्धतीने कामाला आम्ही लागलेलो आहोत. जो साहेब उमेदवार देतील, उद्धव साहेब देतील काय आणि राजसाहेब देतील काय, जो उमेदवार देतील आम्ही त्याचं काम करणार, जोरदार काम करणार. आपण असं म्हणत आहात की ठाकरे जी युती आहे ते जिंकली तर मराठी आमदार उपमहापौर होते, मात्र आशिष शेलारांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मराठीच महापौर होते असं त्यांनी म्हटलं. आधी बोलायला लाज वाटली होती का त्यांना? त्यापूर्वी विचारलं होतं ना त्यांना, तुम्ही मीडियानेच विचारलं होतं मुंबईचा महापौर कोण होणार, मराठी होणार का? तर ते हिंदू होणार बोलले. एवढी वर्ष मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होता, मग त्यांना मराठी बोलायला लाज वाटली होती का? आता बघा तुम्ही, त्यांना काहीही करून द्या, त्यांच्या अदानीला मत कोण देणार नाही आहे. भाजपचं मत म्हणजे अदानीचं मत, आणि हे मनसे आणि शिवसेना युतीला मत, हे ठाकरे ब्रँडला मत म्हणजे मराठी माणसाचं मत आहे. हे लक्षात ठेवावं त्यांनी. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात आहे की जिहादी मानसिकतेच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. तेच अल्लाहू अकबर करतात, तेच जाऊन सांताक्लॉज बनून बसतायत. अहो, त्यांनी गणपती बाप्पाला पण सांताक्लॉज बनवला, हे वाईट नाही का? ते मतांसाठी काहीही करतील आणि आम्ही मराठी माणसासाठी काहीही करू, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि निवडणुकीच्या तेजस्वी घोसाळकर यांनी बीजेपीमध्ये पक्षप्रवेश केला. आज संजय राऊतने वक्तव्य केलेलं आहे की एक निष्ठावंत कार्यकर्ता होता अभिषेक घोसाळकर, त्यांचा फोटो वापरू नये असा त्यांनी वक्तव्य मोदींचा फोटो लावा किंवा खरी गोष्ट आहे ना. आज विनोद घोसाळकर साहेब जे आहेत ते पक्षाचे, बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून काम करत आहेत, आणि कितीही झालं, कितीही पडझड झाली, काही घरात हे झालं तरी ते आज शिवसेनेबरोबर आहेत, उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहेत. त्यांची छोटी सून रिंगणात उतरली आहे. आता बघू आता कोण जिंकतं ते. मतांचं जे हे आहे त्यांना वाण, ते कोणत्या सुनेच्या पदरात पडतं बघूया. मला वाटतं बाळासाहेबांच्याच पदरात पडणार, उद्धव साहेबांच्याच पदरात पडणार. बघू ना आपण ते. काय वाटतं की जी छोटी सून आहे त्यांना तेजस्वीने समोर उमेदवारी देणार काय? 7 नंबर वॉर्डमध्ये मला वाटतं त्यांची छोटी सून प्रयत्न करते आणि तिकडे त्यांना उमेदवारी मिळेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. शिवसेनेच्या पण महिला इथे उभ्या आहेत, विभाग प्रमुख उभे आहेत. आम्हाला सगळ्यांना वाटतं तिकडून त्यांनी लढावं. आमचेही मनसेचे उमेदवार तिथे इच्छुक आहेत, पण तेही आमच्या इथे दादा राणे उभे आहेत. सगळ्यांची इच्छा आहे, ठीक आहे, त्यांना मिळाली, आम्ही सगळेजण काम करू आणि तिकडे शिवसेनेचा नगरसेवक जिंकून येईल. एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार पिंपरी आणि पुण्यामध्ये युती करताना आपल्याला पाहायला मिळते, त्यांची बोलणी चालू आहे. मात्र आज जयंत पाटील मातोश्रीवरती आले युतीच्या बाबत बोलण्यासाठी, तर यावरती कसं आपण पाहतो की ते काँग्रेसशी पण बोलतात आहेत आणि तुमच्याशी पण बोलतात आहेत. का ते पवार परिवार आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोलू शकत नाही. पवार घरी जेवत असतील तेव्हा बाहेर राजकारण होऊ शकतं, सरकार पडू शकतं, असं पवारांचं एक शरद पवार साहेबांचं मोठं नाव आहे त्या बाबतीत. तर आम्ही त्यांच्यावरती आम्ही बोलू शकत नाही, आणि त्यांच्या घरात काय चालतंय त्यांना करून द्या ना. अजित पवार आणि गट आणि जो आहे शरद पवारचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते पिंपरी आणि पुण्यामध्ये युती करते, याच्याकडे आपण कसं पाहतो? काय आहे ते, अजित पवार साहेबांनी युती केली होती भाजपाबरोबर. त्यांना आता ते कळलं असेल की हा भाजपा काय आहे, ते कसं वापरायचं आणि कसं फेकायचं हे कळलं असेल, किंवा ते पुन्हा घरात गेलेले आहेत. आणि घरी जाऊन युती करण्याला काय मोठी गोष्ट नाही आहे. तसं आज आमच्याकडे दोन्ही बंधू एकत्र आलेत, तसं त्यांनाही वाटत असेल की भाजप नको, कंटाळले असतील भाजपला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.